Start new example in exercise 1.3. E raised to x plus y is equal to cos of x minus y. Differentiate with respect to x. Derivative काढायचा आहे. E raised to x plus y चा derivative e raised to x plus y and derivative of x plus y is equal to cos x minus y चा derivative minus sin x minus y. Derivative of x minus y. Therefore, e raised to x plus y, x derivative into x derivative 1 plus y derivative dy by dx is equal to minus sin x minus y into x derivative 1 minus y derivative dy by dx. e raised to x plus y ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं e raised to x plus y plus e raised to x plus y dy by dx is equal to minus sin x minus y plus minus minus plus sin x minus y dy by dx. आता dy by dx ची टर्म एका साईडला घ्यायची मायनस साइन एक्स मायनस वाय राईट हँड साईडचं लेफ्ट हँड साईडला घेतलं साइन एक्स मायनस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन एक्स मायनस वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स कॉमन काढले. आता डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय आली मग देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स मायनस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय साइन एक्स मायनस वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय हे त्याचं उत्तर झालं. नेक्स्ट बघा नेक्स्ट एक्झाम्पल एक्स प्लस साइन एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय मायनस कॉस एक्स मायनस वाय. डिफरन्शिएट करायचं दिलेलं एक्झाम्पल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढलं एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस साइन एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस वाय आणि नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. आता मायनस कॉस एक्स मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स मायनस वाय मायनस मायनस प्लस झालं प्लस साइन एक्स मायनस वाय नंतर एक्स मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. आता कॉस एक्स प्लस वायनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं 1 प्लस कॉस एक्स प्लस वाय इंटू 1 कॉस एक्स प्लस वाय प्लस कॉस एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स प्लस साइन एक्स मायनस वायनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं साइन एक्स मायनस वाय इंटू 1 साइन एक्स मायनस वाय प्लस मायनस मायनस येणार साइन एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स. आता डी वाय बाय डी एक्सच्या सगळ्या टर्म एकत्र घ्यायच्या कॉस एक्स प्लस वाय प्लस साइन एक्स मायनस वाय मायनस 1 डी वाय बाय डी एक्स कॉमन काढलं इज इक्वल टू साइन एक्स मायनस वाय मायनस कॉस एक्स प्लस वाय मायनस 1 कॉस एक्स प्लस वाय मायनस 1. आता डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स मायनस वाय मायनस कॉस एक्स प्लस वाय मायनस 1 डिवायडेड बाय कॉस एक्स प्लस वाय प्लस साइन एक्स मायनस वाय मायनस 1 हे त्याचं उत्तर झालं. क्वेश्चन नंबर 4 नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4 शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स इन द फॉलोविंग वेअर ए अँड पी आर कॉन्स्टंट. याच्यामध्ये ए आणि पी कॉन्स्टंट आहे आणि डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू वाय अपॉन एक्स कॅल्क्युलेट करायची आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल दिले एक्स रेस टू पी वाय रेस टू 4 इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू पी प्लस 4. आता पी बिलॉंग्स टू एन म्हणजे पी हे कॉन्स्टंट नंबर आहे तर आता ह्याचं लॉग काढायचं आहे ह्याचा इंडेक्स असल्यामुळं लॉग काढायचा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड दोन्ही साईडला लॉग घेतला लॉग एक्स रेस टू पी वाय रेस टू इंटू वाय रेस टू 4 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय रेस टू पी प्लस 4. आता लॉगमध्ये मल्टिप्लिकेशन आहे ॲडिशन येणार लॉग एक्स रेस टू पी प्लस लॉग वाय रेस टू 4 इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय रेस टू पी प्लस 4. आता लॉगला इंडेक्स जो आहे लॉगमध्ये इंडेक्स आहे तो इंडेक्स लॉगला मल्टिप्लाय येणार
p into log x plus 4 into log y is equal to p plus 4 into log x plus y. हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आलं. आता डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह काढलं. पी कॉन्स्टंट आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 4 कॉन्स्टंट आहे. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y आणि वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू पी प्लस 4 कॉन्स्टंट आहे. लॉग एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस वाय आणि एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. तर मल्टिप्लिकेशन केलं. पी इंटू 1/x p/x प्लस 4/y dy/dx इज इक्वल टू पी प्लस 4/x प्लस वायनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं. p प्लस 4/x प्लस वाय इंटू 1 p प्लस 4/x प्लस वाय प्लस p प्लस 4/x प्लस वाय इंटू dy/dx. आता dy/dxच्या टर्म एका साईडला घेतल्या. 4/y मायनस p प्लस 4/x प्लस वाय dy/dx कॉमन काढलं इज इक्वल टू p प्लस 4/x प्लस वाय मायनस p/x. आता डिनॉमिनेटर सेम केला. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी 4ला x प्लस वायनं मल्टिप्लाय केलं आणि p प्लस 4ला वायनं मल्टिप्लाय केलं. 4 इंटू एक्स प्लस वाय मायनस वाय इंटू p प्लस 4 डिवायडेड बाय वाय इंटू एक्स प्लस वाय इंटू dy/dx इज इक्वल टू एक्सनं मल्टिप्लाय केलं p प्लस 4ला x इंटू p प्लस 4 मायनस p इंटू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय x इंटू एक्स प्लस वाय. दोन्ही साईडला डिनॉमिनेटरला एक्स प्लस वाय आहे ते कॅन्सल होणार दोन्ही साईडचं आणि 4 आणि वायनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं. 4x प्लस 4y मायनस वायनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस yp मायनस 4y डिवायडेड बाय वाय इंटू dy/dx इज इक्वल टू एक्सनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं एक्सपी प्लस 4x मायनस पीनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस px मायनस py डिवायडेड बाय एक्स. आता लेफ्ट हँड साईडचं न्यूमरेटरचं मायनस 4y प्लस 4y कॅन्सल होणं. राहिलं काय 4x मायनस yp डिवायडेड बाय वाय dy/dx इज इक्वल टू राईट हँड साईडला बघा एक्सपी कॅन्सल झालं 4x मायनस yp डिवायडेड बाय एक्स. आता dy/dxची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 4x मायनस yp/x. आता इकडं रिव्हर्स करून मल्टिप्लाय करायचं इंटू y/4x मायनस yp. 4x मायनस yp कॅन्सल झालं. आन्सर आलं y/x. y/x ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. एक्झाम्पल सेकंड. कॉस इनवर्स इंटू x⁴ प्लस 5 cos inverse 7x⁴ plus 5y⁴ divided by 7x⁴ minus 5y⁴ is equal to tan inverse A. आता लेफ्ट हँड साईडला कॉस इनवर्स आहे ते राईट हँड साईडला गेल्यानंतर कॉस होणार. म्हणजे लेफ्ट हँड साईडला काय राहिलं 7x⁴ प्लस 5y⁴ डिवायडेड बाय 7x⁴ मायनस 5y⁴ इज इक्वल टू कॉस ऑफ टॅन इनवर्स ए. आता कॉस ऑफ टॅन इनवर्स ए कॉन्स्टंट आहे त्याला टी सबस्टिट्यूट करायचं. पुट कॉस ऑफ टॅन इनवर्स ए इज इक्वल टू टी. देअरफॉर 7x⁴ प्लस 5y⁴ डिवायडेड बाय 7x⁴ मायनस 5y⁴ इज इक्वल टू टी. डिनॉमिनेटरची व्हॅल्यू दुसऱ्या साईडला राईट हँड साईडला मल्टिप्लाय आली. 7x⁴ प्लस 5y⁴ इज इक्वल टू टी इंटू 7x⁴ मायनस 5y⁴. टीनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं. देअरफॉर 7x⁴ प्लस 5y⁴ इज इक्वल टू 7tx⁴ मायनस 5ty⁴. आता वायची व्हॅल्यू एका साईडला घेतली 5y⁴ प्लस 5y⁴t इज इक्वल टू 7x⁴t मायनस 7x⁴. 5y⁴ कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये राहिलं 1 प्लस टी इज इक्वल टू 7x⁴ कॉमन काढलं टी ब्रॅकेटमध्ये राहिलं टी मायनस 1. मग y⁴ ची व्हॅल्यू काढली. देअरफॉर y⁴ इज इक्वल टू
7x raised to 4 divided by 5 into t minus 1 divided by t plus 1. Therefore, y raised to 4 is equal to 7 upon 5 into t minus 1 upon t plus 1 into x raised to 4. आता ही x raised to 4चे कोएफिशियंट कॉन्स्टंट आहे, त्याला आपण s पुट केलं. पुट s इज इक्वल टू 7 अपॉन 5 इंटू टी मायनस 1 डिवायडेड बाय टी प्लस 1. आता ह्याच्यासाठी s सबस्टिट्यूट केलं तर काय येणार, y रेस टू 4 इज इक्वल टू s x रेस टू 4 आलं. तर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. s इज इक्वल टू y रेस टू 4 डिवायडेड बाय x रेस टू 4. ची व्हॅल्यू आली. आता ही चे जे फॉर्म आले ते डिफरन्शिएट करायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. y रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह 4y क्यूब आणि yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू s कॉन्स्टंट आहे, x रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब इज इक्वल टू, आता काय येणार बघा, dy बाय dxची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. dy बाय dx इज इक्वल टू s इंटू 4x क्यूब डिवायडेड बाय 4y क्यूब. 4 कॅन्सल झालं. बघा पुढच्या ह्याला ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. इज इक्वल टू ची व्हॅल्यू काय आहे, y रेस टू 4 अपॉन x रेस टू 4 इंटू x क्यूब 4x क्यूब डिवायडेड बाय 4y क्यूब. 4 कॅन्सल झालं, x क्यूब कॅन्सल झालं, y क्यूब कॅन्सल झालं. आन्सर आलं y अपॉन x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. नेक्स्ट example number 3. e raised to x square minus y square divided by x square plus y square is equal to a. आता e raised to आहे म्हणून दोन्ही साईडला लॉग घेतलं. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडचा लॉग घेतल्यानंतर लॉग e raised to x square minus y square divided by x square plus y square is equal to log a. इथं log e म्हणजे 1. देअरफॉर x square minus y square divided by x square plus y square is equal to log a. Therefore, x square minus y square is equal to x square plus y square no log a ला मल्टिप्लाय केलं. x square log a plus y square log a. x square minus x square log a लेफ्ट हँड साईडला आणले इज इक्वल टू y square plus y square log a. मग x square कॉमन आलं, 1 minus log a into x square is equal to 1 plus log a into y square. Therefore, y square is equal to 1 minus log a divided by 1 plus log a into x square. आता x squareचं कोएफिशियंट कॉन्स्टंट आहे, तो t मानला. पुट 1 minus log a divided by 1 plus log a is equal to t. Therefore, y square is equal to tx square. Implies t ची व्हॅल्यू काय आली, y square upon x square. मग डेरिव्हेटिव्ह काढलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू t कॉन्स्टंट आहे, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. देअरफॉर dy बाय dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. dy बाय dx इज इक्वल टू t इंटू 2x अपॉन 2y इज इक्वल टू t ची व्हॅल्यू y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर सबस्टिट्यूट केली. y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इंटू 2x अपॉन 2y. 2 कॅन्सल झालं, x कॅन्सल झालं, y कॅन्सल झालं. आन्सर आलं y अपॉन x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट. इफ लॉग ऑफ x क्यूब मायनस y क्यूब डिवायडेड बाय x क्यूब प्लस y क्यूब to the base 10 is equal to 2, show that dy by dx is equal to minus 99 x square divided by 101 y square. ही व्हॅल्यू dy by dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. दिलेली व्हॅल्यू तुम्हाला काय आहे, लॉग x क्यूब मायनस y क्यूब डिवायडेड बाय x क्यूब प्लस y क्यूब टू दी बेस 10 इज इक्वल टू 2. तर ह्याच्यामध्ये लॉगची डेफिनेशन यूज केल्या. लॉग x टू दी बेस a इज इक्वल टू m. तर आपण काय घेतोय, लॉग m टू दी बेस a इज इक्वल टू x. तर a रेस टू x इज इक्वल टू m. ही लॉगची डेफिनेशन आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म्युला. तर लॉगॅरिथम फॉर्म्युल्याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म्युल्यामध्ये रूपांतर करायचं आहे.
म्हणजे काय ना, देअरफॉर एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 10 स्क्वेअर. 10 स्क्वेअर 100 घ्यायचं. एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 100. 100नं डिनॉमिनेटरनं राईट हँड साईडला मल्टिप्लाय केलं तर देअरफॉर एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब. एक्स क्यूबची टर्म एका साईडला घ्यायची. देअरफॉर एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब इज इक्वल टू 100 वाय क्यूब प्लस वाय क्यूब. मायनस 100 प्लस 1 म्हणजे मायनस 99 एक्स क्यूब इज इक्वल टू 100 प्लस 1 101 वाय क्यूब. वाय क्यूबची व्हॅल्यू घ्यायची. देअरफॉर वाय क्यूब इज इक्वल टू मायनस 99 अपॉन 101 इंटू एक्स क्यूब. डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर आणि वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू मायनस 99 अपॉन 101. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. मग dy/dxची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू मायनस 99 अपॉन 101 इंटू 3x स्क्वेअर अपॉन 3y स्क्वेअर. 3 कॅन्सल झालं. ॲन्सर काय येणार? मायनस 99 एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 101 वाय स्क्वेअर. हे त्याचं ॲन्सर आले. नेक्स्ट बघा. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय, then show that dy/dx is equal to log x divided by 1 plus log x bracket square. आता दिलेली व्हॅल्यू आहे एक्स रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस वाय. दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा. इंडेक्सला फंक्शन असल्यामुळे दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा. टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडचा लॉग घेतला. इंडेक्स लॉगला मल्टिप्लाय आला. वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय इंटू लॉग ई. लॉग ईचं आन्सर 1 म्हणजे तुमचं फंक्शन आलं. देअरफॉर वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय. इथं लॉग एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ठेवायची. लॉग एक्स इज इक्वल टू काय येणार? एक्स मायनस वाय अपॉन वाय. आणि 1 प्लस लॉग एक्सचा आन्सर काय येणार? एक्स अपॉन वाय. ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ठेवायच्या. मग आता डिफरन्शिएट करायचं. वाय इंटू लॉग एक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह काढलं. वाय कॉन्स्टंट आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स कॉन्स्टंट आहे. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता dy/dx टर्म एका साईडला घ्यायची. 1 प्लस लॉग एक्स कॉमन काढलं. dy/dx इज इक्वल टू 1 मायनस वाय अपॉन एक्स. तर डिनॉमिनेटर सेम केला. 1 मायनस वाय अपॉन एक्स. डिनॉमिनेटर सेम केल्यानंतर काय येणार? एक्स मायनस वाय अपॉन एक्स. आता देअरफॉर dy/dx इज इक्वल टू एक्स मायनस वाय इंटू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू. आता एक्स अपॉन वाय इथं वाय अपॉन एक्स आलेलं आहे. एक्स मायनस वाय म्हणजे काय? तो वाय लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. वाय अपॉन एक्स म्हणजेच काय? 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स. इथं आपण काढलेली आहे व्हॅल्यू एक्स अपॉन वायची. ती वाय अपॉन एक्स म्हणजे 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स. ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स म्हणजेच काय ना? देअरफॉर dy/dx इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे त्याचं ॲन्सर आहे.